बरोबर ना? निर्गुण उपासनेचा प्रकार सांगतो. जगात ज्या ज्या कार्य आणि कारण म्हणून बसतो संबंध जग हे कार्य याचंही कारण, हे कार्य याचंही कारण, हे कार्य याचं ते कारण असंच आहे. एक तर कार्य असतं नाही तर ते दुसऱ्या कारणाचं कार्य असतं. कार्य करणं एवढंच त्याच्यामध्ये असतं. बरोबर आहे. जगात ज्या कार्य आणि कारण म्हणून वस्तू आहे त्या त्या सर्व ओंकार स्वरूप आहे. कसं स्वरूप आहे? ओंकार स्वरूप आहे. अकारापासून आकार उकार मकारापासूनच झालेले आहे म्हणून सर्व ओंकार स्वरूप आहे असं चिंतन करावे. कसं चिंतन करावं? कसं चिंतन करावं? जगात जेवढ्या म्हणून वस्तू आहे हे एक तर कारण असते आणि त्या सगळ्या कशा आहेत? ओंकार स्वरूप. बरोबर आहे. कुठलंही नाम घ्या त्याच्यामध्ये आकार असणारच आहे, उकार असणार आहे, मकार असणार आहे, ओंकार स्वरूप. बरोबर आहे. मग ओंकाराचं चिंतन करा. ओम 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 हे चिंतन. असं चिंतन करावे का? असं चिंतन का करावं? कारण सर्व पदार्थात नाम आणि रूप असे दोन भाग आहेत. बरोबर आहे. त्यामध्ये जो रूप भाग आहे तो आपल्या नामापासून वेगळा आहे का? नाही. पृथक नाही. पृथक म्हणजे वेगळा. त्यामध्ये जो रूप भाग आहे आपल्या नाम भागाहून पृथक नाही. कारण जो पदार्थ तो कोणत्या रूपामध्ये असतो? नामरूपामध्ये. कशामध्ये? नामरूपामध्ये. बरोबर आहे. कारण पदार्थाच्या रूपाचे नामाने ग्रहण केलं जातं. हे रूप दिसतंय ना, हा आकार. याला काय म्हणतात? ग्लास. याचं काय रूपातच ग्रहण करते. ग्लास म्हणताना तुम्ही पेला तर जमेल का? नाही. मग कटोरी आणली तर जमेल? नाही. कुकर आणून डोक्यावर आणलं तर जमेल का? नाही. अरे बेटा मी ग्लास आणला, हे काय करतोस? तर त्याला ग्लास हे नाम आहे आणि या रूपाचं नाव. बरोबर. दुसऱ्या रूपाचं नाही. हे ग्लास आहे म्हटल्यानंतर ती बाटली कोणी आणली त्याला मूर्ख म्हणतात. बरोबर. तर रूप हे नामाने सांगितलं जातं. काय? रूप हे नामाने सांगितलं जातं. बघा, पदार्थाच्या रूपाचे नामाने ग्रहण किंवा त्याग होतो. ग्लास आण तर तू याला आणणार ना, आणि ग्लास घेऊन जा तू यालाच घेऊन जाणार ना. तर पदार्थाच्या रूपाचे नामाने ग्रहण किंवा त्याग होतो. नाम समजल्यापासून केवळ पदार्थाच्या आकारापासून व्यवहार सिद्ध होत नाही. काय? नाम समज केवळ पदार्थाच्या आकाराने व्यवहार नाही. नाव घे. काय पाहिजे तर सांग ना. आता बरोबर बोल. पाहिजे मग काय पाहिजे ते सांग ना. ग्लास पाहिजे. जमतंय का? मग तो ग्लास नेऊन ठेव. काय ठेव? ग्लास घेऊन. बरोबर आहे. नाम समजल्यापासून केवळ पदार्थाच्या आकारापासून व्यवहार सिद्ध होत नाही. ग्रहण आणि त्या घात व्यवहार एकतर घेणं किंवा देणं. बरोबर. वेगवेगळ्या क्रिया असतात. म्हणून सर्व पदार्थांचे सार काय? नाम.
बरोबर आहे. हो. सगळ्या पदार्थाचं सार काय? नामच आहे. नावा वाचून व्यवहार होत नाही. नाही. बरोबर. नाव घ्यावं लागतं. हो. तुम्हाला माहित नसेल तर टोप्या असं तरी नाव घ्या. हो. सगळे जण काय केलं, क्षौर केलेले एकच टोपीवाला, तर त्याला टोप्या म्हणतात. नाव माहित नाही त्याला. हा. बरोबर. पण नाव माहित नसलं तरी आपण त्याला काय करतो, हा. नाव ठेवतो. ठेवतो, वेगळा करतो. बरोबर आहे. हो. आता माझं नाव किती जणांना माहिती माहित नसतं. हो. पण तुम्ही आता काय म्हणता, स्वामीजी स्वामीजी स्वामीजी. तर स्वामीजी एवढ्या भागामध्ये एकच आहे. हो. बरोबर आहे. हो. एकच आहे एवढ्या भागात. तर स्वामीजी म्हणजे पण स्वामीजी म्हणजे स्वामी. हो. म्हणजे कुठले स्वामी, लाडेवाडे स्वामी. अनेक स्वामी असेल तर मग कुठले स्वामी? लाडेवाडे. पण नाव माहीत न होताना सुद्धा आपण नाव ठेवलं. हो. पण नाव ठेवल्यापासून कामच होत नाही. हा. म्हणून नाव ठेव. नाही. बालक नावासकट येतं, त्या नावाला इथे नावाने. त्याला पहिलं नाव ठेवलं ना बालक. हो. काय गर्भात असतं की नाही ते बालक, हो. मग त्याचं नाव काय? गर्भ. लोक बालवान म्हणतात, पण ते गर्भ. नंतर कोण बालक, नंतर कुमार. बरोबर आहे. युवा, नंतर प्रौढ. हे पण वेगवेगळी नावं ठेवली की. चला, केवळ पदार्थाच्या आकारापासून व्यवहार सिद्ध होत नाही. म्हणून सर्व पदार्थांचे सार काय? नामच आहे. याच अभिप्रायाने सर्व संतांनी काय सांगितलं? नामाचे फार वर्णन केलेले आहे. अधोरेखा करून विष्णू बोलल्यानंतर विष्णू, पांडुरंग परमात्मा म्हटल्यानंतर पांडुरंग असं येऊन उभा राहा. बरोबर आहे. समोर उभा राहिल्यानंतर तरी अंतःकरणाच्या समोर येऊन उभा राहतो. दिसतो ना, दिसतो. पाहणाऱ्याला दिसत ना. त्याला पाहण्याची कलाच माहीत नाही, त्याला काय दिसणार नाही. बरोबर. हो. आपल्या अंतःकरणामध्ये पांडुरंग परमात्मा आला हे आपला निश्चितीने दिसतोय. बघा बघ, मला सगळं दिसतंय ते. बघ, कमरेवर उभा राहिलेल्या पितांबर जमत का नाही? होय ना. मग म्हणून या अभिप्रायाने सर्व संतांनी नामाचे महात्म्य फार वर्णन केलेले आहे. बरोबर आहे. आकाराचा नाश झाला. बरोबर आहे. या मला राग आहे, हे ग्लास कळकट आहे, ज्याला घासलेलं रागावलं दगड टाकला, कुठलं ते गेलं ना. घडा कधी असतो? फुटत नाही. असा आकार असेल ते फुटलं तर त्याला कपाळ म्हणा. कपाळ. आणि त्याच्यापेक्षा फुटलं तर चिकरी. त्याच्यापेक्षाही केलं तर चूर्ण. आणि त्याच्यापेक्षाही पुढे गेलं तर माती. नाव झाली ना वेगवेगळी. व्यवहार नाव कशा व्यवहार कशा घडा फुटला समोर आहे का? त्याचा आकार नष्ट झाला. पण घडा फुटला, घडा म्हणतो का नाही? नाम शिस्त राहत. काय आकार समाप्त झाला तरी नाम बाकी राहते. काय आकार समाप्त झाला तरी नाव काय राहतं? बाकी राहते ना. नाश झाला का नाही? नाम शेष कुठे लागलं ना. जसा घटाचा नाश झाला असता, मृत्तिका म्हणजे माती, शेष असते.
का असं का घट मृत्तिकेहून म्हणजे मातीहून पृथक नाही, पृथक म्हणजे अलग नाही. घट म्हणजे काय? माती. मातीच आहे. बरोबर आहे ना. घटाकडे पहा, या बाजूने वरून खालून मातीच 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 दिसते ना. घट मृत्तिकेहून पृथक नाही, मृत्तिका रूपक आहे. तसा आकाराचा नाश झाला असताना मृत्तिकेप्रमाणे नामाहून आकार पृथक नाही. जसा घडा मातीपासून अलग नाही, तसाच घडा नामापासून अलग नाही. नामाहून आकार पृथक नाही. मग कसं आहे? नाम स्वरूपच आहे. किंवा घट शरावादिका. घट म्हणजे घडा गाडग, शराव म्हणजे काय? हे असं कटोरा काय म्हणतात, मातीचं एवढं गाडं असतं, त्याला शराव संस्कृत म्हणतात. सकोरा प्लेट इंग्रजी म्हटल्यानंतर समजतं, मराठीतलं नावच नाही. नाव आहे मराठी, आपल्याला समजत. आकाराचा नाश झाला पाहिजे. मृत्तिकेप्रमाणे नामाहून आकार पृथक नाही. बरोबर आहे. नाम स्वरूपक आहे. किंवा घट शरावाधिकार, मृत्तिका म्हणजे माती, अनुगत आहे म्हणजे पहिले अगोदरच जाऊन बसले. बरोबर आहे ना. अनुगत आहे. आणि घट शरावादी परस्पर व्यभिचारी. बरोबर आहे ना. म्हणजे मातीचे कोण कोण असतात? घट असते, शर्वादी, चूर्ण, पाणी घातलं की चिखल होतो, मातीचा गोळा, चिखल म्हणा. तो चिखल जरा घट्ट झाला का त्याला काय म्हणायचं? मृत्पिंड. मातीचा गोळा. मग त्याच्यापासून तवा बनवला, तवा नव्हता. मग त्याच्यापासून गाडगं बनवलं, गाडगं नव्हतं. मग त्याच्यापासून सुरई बनवली. मग त्याच्यापासून एवढी मोठी पोथी बनवली. त्याचं नाव काय? बस नाही. त्याला काय? बस. त्याला पोथी म्हणतात. सगळ्यांकडे पहा, कुठून वरून खालून बाजूने इकडून तिकडून. चूर्ण म्हणजे काय? मातीचा गोळा म्हणजे काय? कपाल म्हणजे काय? खापर म्हणजे काय? घट म्हणजे काय? प्रत्येक वेळेला तुम्ही काय म्हणता? माती. त्या सगळ्यामध्ये अंगत कोण आहे? माती. पण ज्या वेळेला चूर्ण असतो त्यावेळेला मातीचा पिंड असतो. मातीचा पिंड असतो त्यावेळेला चूर्ण असतं का? घट असतो त्यावेळेला मातीचा पिंड असतो. ठिकरी असते त्यावेळेला घट असतो का? हे सगळे यांना म्हणतात दुसरा असेल तर हा नाही, हा असेल तर दुसरा नाही. याला काय म्हणतात? साध्या भाषेत, आपल्या लोकल भाषेत काय म्हणतात? हा असेल तर हा नाही, तो असेल तर हा नाही, हा असेल तर तो नाही. याला काय म्हणतात? पण प्रत्येक मध्ये तुम्ही बोललात ना, चूर्ण म्हणजे काय? मातीचं गोळा म्हणजे काय? खपरी म्हणजे काय? कपाल म्हणजे काय? गाडगं म्हणजे काय? मग माती अव्यभिचारी सध्याच बरोबर नाही. आणि ते दुसरा असला तर हा असला तर तो. हे व्यभिचार. व्यभिचार म्हणजे न राहणार. व्यभिचारीचा अर्थ काय? न राहणार, बदलणार. बरोबर आहे. चला,
आणि घटक सरावाआधी परस्पर व्यभिचार. परस्पर म्हणजे एक असला तर दुसरा नाही, दुसरा असला तर पहिला. परस्पर व्यभिचार म्हणून ते मिथ्या. म्हणून त्याला काय म्हणायचं? मिथ्या. बरोबर. हा. प्रेम कोणाशी असेल? जे न बदलणार. जो प्रत्यक्ष बरोबर येईल त्याच्याविषयी प्रेम असेल, तो एकनिष्ठ असं मानलं जाईल. हा. 2 महिने सुट्टी घेतली, तिसऱ्या महिन्यामध्ये आला. तिसऱ्या महिन्यात आला 2-4 दिवस, चौथ्या महिन्यात गायब. याच्यावर काही निष्ठा नसते. हा. बरोबर आहे. हो. त्याची निष्ठा नाही हा. असं म्हटलं जातं. हो ना. बरोबर. तर 2 नेहमी त्याला नित्य म्हटलं सर. हा. आणि तो नेहमी येत नाही त्याला अन्यथा सिद्ध म्हटलं. हा. काय म्हणतात? अन्यथा सिद्ध. एवढं जरा बरं वाटतं सभाला. हॉल भरल्यासारखं वाटतं. हा. आहे ना? एवढे. हा. पण मग प्रेम कोणाचं असणार? श्रद्धा कोणावर? विश्वास कोणाचा? रोज येणार. हो. त्याच्यावर हो. असणार. चिंतन कोणाचं होणार? त्याचंच. त्याचं कल्याण हो, कल्याण हो, हा. कल्याण हो. असंच होणार त्याने. हो. तेच गोष्ट. अनुगत मृत्तिका मात्र सत्य आहे. जो रोज येणार आहे, तो सत्य आहे. सत्य. जो रोज न येणार आहे, खोटं आहे. खट. हा. बरोबर आहे. हो. गटाचा आकार गटाचे आकार अनेक. अनेक आहे. परंतु त्या सगळ्यांना काय म्हणणार असं? एकच. काय नाव? गट. हो. नाव एक आहे. एक. हा. म्हणून मिथ्या आकार हा. सत्य नामाहून पृथक नाही. नाम सत्य. हो. सत्य नामाहून पृथक नाही. हो. काय आकार कोण? मिथ्या. मिथ्या. आणि सत्य काय? नाम. 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 हो. आकार सत्य नामाहून पृथक नाही. हो. अधोरेखित आहे. हो. याच रीतीने सर्व पदार्थांचे आकार हो. आपापल्या नामाहून भिन्न नसून नाम स्वरूपात आहे. अधोरेखित आहे. हो. याप्रमाणे काय? सर्व पदार्थांचे सर्व पदार्थांचे आकार आपापल्या नामाहून भिन्न नाही. भिन्न नसून हा. कसे नाम. नाम स्वरूपात आहे. हा. इथे काय होतं? इथपर्यंत काय झालं? चिंतन. इथपर्यंतच्या चिंतनात काय होतं? आपल्या समोरचे आकार कसे होतात? हो. बदलतात. निघून जातात. हा. है ना? हो. एवढ्या छोटीला काय म्हणतात? वाटी. वाटी. एवढ्या छोटासा आकार होतो संक्रांतीच्या गुराळ्याला किंवा बोलकर. बोलकर. काय म्हणतात? बोलकर. बोलकर. बरोबर आहे. हो. संक्रांतीला केलं ते बोल. सुगड. सुगड. हा. नाव भिन्न झालं. हा. बरोबर ना? गरम मोठं केलं तर गाडगं. 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 मराठवाडी भाषेमध्ये गाडगं. आणि समजा मोठं केलं तर माठ. माठ. आणि त्याच्यात पाणी टाकलं तर पाणी साठवून डेरा. डेरा. आणि त्याच्यात धान्य टाकायचं झालं तर पोतळी. किती नाव झालं. हो. हे ना? हो. ही सगळी नावं कोणाची? मृत्तिकेची. घटाची. घटाचीच नाव आहे. हा. बरोबर. हा. हे सगळे आकार गेले. आणि काय शिल्लक करायचं? गट राहील. काय शिल्लक करायचं? गट. गट शिल्लक करायचं. आणि घटही सगळे गेले तर शिल्लक राहते ती कोण? माती. मृत्तिका. माती. बरोबर आहे. हो. माती गेलं बिलं सगळे गेल्यानंतर कोण राहते? बुद्धी. बुद्धी. बुद्धी गेल्यानंतर कोण राहते? प्रकृती. हा. प्रकृती ही लुप्त झाल्यानंतर कोण राहते? एक चैतन्य. हा. परत. नामच शिल्लक नव्हतं. हा. बरोबर आहे. हो.
एकपर्यंतच्या चिंतनात आकार सर्व जाऊन काय शिल्लक राहतं? नाम मात्र शिल्लक आहे. अधोरेखाकार. आता आली किती नाव ना काय सगळ्या सोन्यापासून बनणाऱ्या पदार्थाचं नाव काय? अलंकार. सुवर्ण. वाफेचं नाव काय? पाणी. बर्फ म्हणजे अवकाळीमध्ये पडते ती गार. नाव काय? गार. ती पाणीच असते. तळ्यातलं पाणी. गोडचं पाणी. विहिरीचं पाणी. समुद्राचं पाणी. समुद्राचं पाणी खारट असतं. त्यांच्यावर काय म्हणतात? पाणीच म्हणतात. मग सगळे पाण्यापासून बनलेले पदार्थ एकमेकापासून अलग आहे. सगळ्यामध्ये पाणी अनुगत आहे. पण सगळ्यांना काय म्हणतो आपण? पाणी. बरोबर आहे. आता आगीपासून बनलेले पदार्थ दीपक है ना, ठिणगी, ज्वाला, हे सगळं काय म्हणायचं? अग्नी. पृथ्वीपासून बनलेले पर्वत, डोंगर, शिखर, माथा, मैदान, दरी, खोर, याला काय म्हणायचं? पृथ्वी. बरोबर आहे. आता सगळे कोणामध्ये झाले? पाचामध्ये पृथ्वी, वायू. बरोबर. यांचा बाप कोण? पंचतन मात्राचा बाप कोण? अहंकाराचा बाप कोण? बुद्धीचा बाप कोण? प्रकृती. प्रकृती कोणावर? परब्रह्म. याला म्हणतात लय. शोध कोणाचा घ्यायचा? बापाचा. मध्ये टेम्पररी बाप येतो. परम बाप. आपण म्हणतो ना काय? खरा बाबा. आई आणि आजी असेल तर मोठी आई. काय? बाबा मोठे बाबा नाव दिलं तसं ठीक आहे. म्हणजे कारण आपण शोधत जातो. वरच्या कार्याला लय करत कारणाला आपण शोधत जातो. आता बघा सगळी नावं झाली ना. काय झालं? पृथ्वी हे ना, तेज, वायू याच्यापासून बनलेले सगळे पदार्थ हे नाव झालं ना. ही नावं झाली. नाव किती? अगणित, अनंत नाव. बरोबर. मग ती सगळी नावं ज्याच्यामध्ये एकत्र झालं ते नाव कुठलं? ओंकार. ही सर्व नामे ओंकार भिन्न नाही. मग कशी आहे? ओंकार स्वरूपच आहे. पदार्थाच्या वाचक शब्दाला काय म्हणतात? नाम. बोल. अधोरेखन करा. पदार्थाला बोलायचं असेल तर तो शब्द वापरतो. शब्दाचा वापर करतो. त्याचं नाव काय? नाम. बरोबर आहे. पदार्थाचा कोण? वाचक शब्द. वाचक शब्द. त्याला काय म्हणायचं? नाम. अखंड अगणित नाम म्हणजे सर्व नाम ओंकारापासून भिन्न नाही. मग कशी आहे? ओंकार स्वरूपच आहे. पदार्थाच्या वाचक शब्दात नाम म्हणतात. आणि लौकिक, वैदिक वगैरे सर्व शब्द कोणापासून? ओंकारापासून. बरोबर आहे ना. हे छोटी प्रसिद्ध सर्व कार्य कारण रूप असते. सर्व कार्य कारण रूप. या नियमाने ओंकारचे कार्य जे वाचक शब्दरूप नाम ते पण कसे असणार? ओंकार स्वरूपच असणार. या रीतीने काय केलं?
रूपभाग रूपभाग. पॅरेग्राफ बदला. हम्म. या ठिकाणी रूपभाग कसला आहे? रूपभाग नाम नाम स्वरूपच आहे. नाम कसलं आहे? ओंकार स्वरूप. स्वरूपच आहे. मग सर्व जग ओंकारापासून आहे. बरोबर आहे. हो सर्व रूपाचं स्वरूप काय? ओंकार ओंकार. नाम. नाम. सर्व नामाचं स्वरूप काय? ओंकार. ओंकारापासून काय झालेलं आहे? नाव. आणि नावापासून काय झालेलं? रूप सर्व रूप नाम स्वरूप आहे. हम्म. आणि सर्व नाम ओंकार स्वरूप आहे. ओंकार स्वरूप. हम्म. बरोबर आहे. वेळाकडे झाला. हो हो सर्व नामे ओंकार स्वरूप आहेत. हो म्हणून सर्व ओंकार स्वरूप आहे. हो. असे सर्व ओंकार स्वरूप आहे. जसे हो. सर्व ब्रह्मस्वरूप आहे. हा हम्म. सगळं काय? हा ब्रह्म. ओंकार स्वरूप आहे. हा आणि सगळं काय? ब्रह्मस्वरूप आहे. मग ब्रह्म ओंकार. हा. ओंकार ब्रह्म. ब्रह्म बरोबर आहे. हा. हा तसेच सर्व ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून ओंकार ब्रह्मस्वरूप आहे. हो किंवा ओंकार ब्रह्माचा वाचक शब्द आहे. हा ब्रह्मवाच्य आहे. हो हम्म. आणि वाच्य आणि वाचकाचा अभेद असतो. हा नाम नामीचा. अभेदच असतो. ज्या वेळेला तुम्ही नाम हम्म. पुकारता हम्म. काय? क्लास. रामकृष्ण हरी, हा पांडुरंगा माधवा, हा हम्म. उदारा, दामोदरा असं करतो हो है ना. त्यावेळेला त्या ठिकाणी नामिक म्हणजे पांडुरंग जवळून बसलेला असतो. हा. हो नावाच्या जवळ पांडुरंग बसलेला असतो की नाही? हो. बसलेलं नसेल तर नाव उद्याचा पांडुरंगाची मूर्ती आपल्या समोर कशी काढवली? हा हा. तोच पांडुरंग. पंढरीचा राम हा आपण म्हणतो की हो का? तर नामापासून नाम कोण बसलेला असतो? पांडुरंग. पांडुरंग बसलेला असतो, विष्णू असतो, शिव असतो, त्याच्या नाव असतो. तशाच तऱ्हेने ओंकाराच्या नावाच्या पाठीमागे कोण बसलेला? ब्रह्मा. परमात्मा. बसलेला असतो. हा कारण सर्व जग ओंकार स्वरूप. परमात्मा स्वरूप. परमात्मा स्वरूप आहे आणि सगळे शब्द, ओंकार स्वरूप आहे. सगळी नावं ओंकार स्वरूप आहे. बरोबर आहे. हम्म. मग ओंकार हा काय झाला? वाचक शब्द झाला. हा. वाचा. हा आणि त्याचा अर्थ कोण झालं? परमात्मा. हा बरोबर. हो परमात्मा वाच्य, हा ओंकार काय त्याचा वाचक. वाचक झालं. बरोबर आहे. हा. आणि म्हणूनच ओम असं म्हटल्यानंतर तुमच्या समोर दुसरं काही उभं राहत नाही. हा परमात्म्याशिवाय दुसरं काही उभं राहत. हा हम्म. बरोबर आहे ना? हा. हा काय टाटे सर म्हटल्यानंतर ओम हम्म. करतात की नाही? हो कारण त्यांना आपल्या नावाचा अभिमान आहे. हम्म. बरोबर. हो तर भक्तिशास्त्रात गेल्यानंतर हम्म. पांडुरंगाला आपल्या नावाचा अभिमान असणार का नाही? असणार की नाही? असणार. तुम्ही पांडुरंगाला हाक मारले तर त्याला ऐकू येईल का? तो बहिरा असेल. ऐकू येईल ना. ऐकू येईल. हो. बरोबर. पण कशी हाक मारली पाहिजे? अगदी अर्थ हा मारला पाहिजे. हाक मारली. हम्म. तर तो ऐकतो. 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 धावतो, मदत करतो, सगळ्यांना करतो. बरोबर. हम्म. का? अभंग आहे कुठेतरी, मला आठवत नाही तर मी किती पाठ करत होतो. तो नामाचा अभिमान. हम्म. परमात्मा, हो ईश्वर, पांडुरंग हा आपल्या नावाचा अभिमान. तो नावाचा अभिमान असेल तर मग त्याला धावत यावं लागेल. यावं. हो यावं लागतं. हे असो इकडे ये. तर तो नावाचा अभिमानी आहे. आहे. हो धावतच आहे. हो. हो
तशा तऱ्हेने परमात्म्याला देखील आपण हाक मारला हा तर तो धावून येणार. येणार. हो. कारण प्रत्येकाला आपल्या नावाचा अभिमान असतो है ना. हम्म. तो आनंद आहे ना, तो मोठा थोर आहे. बाहेर थांबतो काय करतो वागतो काय, बरोबर आहे ना. कोणी येऊन मला याने सांगितलं मला तुम्हाला भारतानं तुम्हाला दुसऱ्या काळात तो म्हणतात तो भारतानंद आहे ना, तो बाहेर काय बोलतो लोकांना काय सांगतो स्वतः काय असं म्हणून मग मी मूर्ख असेल तर चिडेन की नाही हो हा. असं मला का म्हटलं हो म्हणजे का मला नावाचा अभिमान अभिमान असेल तर. लक्षात येतं आला. व्यवहारामध्ये आपली अशी परिस्थिती का होती हम्म. हा कारण आपण नको त्या गोष्टीमध्ये आलो हा हा. बरोबर आहे ना? हो राग येणारच ना. येणार. कारण मी म्हणते कोण भारतात भारताला. नाव हम्म. मला आम्ही म्हणतो मला तो असं म्हणतो हा रागामध्ये नाही. कारण प्रत्येक जण प्रत्येक जण आपल्या आपल्या नावाचा अभिमान. अभिमान असतो. त्याच्यामुळे हे सगळे जगात खेळ हा होत आहे. आणि तसाच पांडुरंग सुद्धा काय असतो नावाचा अभिमानी असतो. अभिमान. मग त्याला साथ घातली तर तो येणार धावत येणार. हो कारण नाही आलं तर नामाचं काही सामर्थ्य नाही. हा जगात अविश्वास होईल हा धावत यावं लागतं. आता काय हो ब्रह्मवाच्य आहे हम्म. मिळालं का हम्म. हो आणि वाच्य वाचकाचा अभेद आहे. हम्म. होईल या नामनामीचा अभेद असतो. सगळं तुम्हाला भक्तिशास्त्र देखील समजावून सांगितले नाही माणसाने. हो हम्म. नामाच्या ठिकाणी पांडुरंग दडलेला असतो, विष्णू दडलेला असतो, शिव दडलेला असतो. जितक्या वेळेला तुम्ही त्या परमात्म्याला हाक माराल आपल्या इकडे 10 कोटी वेळेला त्या परमात्म्याला हाक मारलेला आहे. एवढ्या महिला आहेत 10 कोटी किती? 10 कोटी वेळेला काय हाक मारलेले त्याचं पुण्य किती येतं लक्षात येत आहे. हो वाच्य वाचकांचा अभेद असतो. या नियमाने ओंकार ब्रह्मस्वरूप ब्रह्मस्वरूप आहे. आहे. आणि विचार दृष्टीने पाहिले तर ओंकार हे अक्षर अक्षर ब्रह्माची ठिकाण. ब्रह्माच्या ठिकाणी अध्यक्ष अध्यक्ष हा बरोबर. हम्म. विचार करायचं झालं तर काय केलं हम्म. हो जसं सगळं जग ब्रह्माच्या ठिकाणी अध्यस्त आहे ना, हा ब्रह्माचा अध्यास आहे ना, हम्म. आणि ब्रह्म अधिष्ठान. हा अधिष्ठान. मग हे ओंकार हे अक्षर जगामध्ये आलं नाही का? हो. हा आलं. मग ओंकार हे काय ब्रह्माच्या ठिकाणी अध्यस्त आहे. हम्म. आणि ओंकाराचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म. ब्रह्मच. येत आहे हो समजतंय का हो. माहिती. हा समजलं. दुपारी येतात नाही. जेवल्यानंतर आपण धावत आले चढताय की नाही बघा. हो सोपं करून समजा. हो हो. नुसतं वाचून सांगितलं नाही बरोबर आहे. भक्तिशास्त्र समजावून सांगितलं. हो ओंकार हे अक्षर ब्रह्माच्या ठिकाणी अभ्यास आहे. हो आणि अध्यंताचे स्वरूप असते. अधिष्ठान पुस्तक नसते. अधिष्ठानाहून पृथक नसते. अधिष्ठान प्रसक्त नसते. हा. नाही म्हणून काय ओंकार काय ब्रह्मस्वरूप आहे. हो आणि ब्रह्म काय ओंकार. ओंकार. म्हणून ओंकार ब्रह्मस्वरूप आहे. लाल केलं हो म्हणून ओंकाराचे ब्रह्मस्वरूपाने चिंतन करावे. हो काय? हम्म. ओंकार काय ब्रह्मस्वरूप. ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्मस्वरूप आहे. बरोबर आहे. हो आणि ब्रह्म ओंकार आहे. दोन्ही ओंकार अध्यस्त आहे. अध्यस्त आहे. ओंकाराचं अधिष्ठान ब्रह्म आहे. ब्रह्म. ब्रह्म आहे. अधिष्ठान आणि अध्यस्त एकच पदार्थ एकच आहे. पदार्थ असतो. बरोबर. हो मग ओंकार ब्रह्मस्वरूप आहे.
म्हणून ओंकाराचे ब्रह्मस्वरूपाने चिंतन करावे आणि ब्रह्मरूप ओंकाराचे आत्म्याशी अभेद चिंतन करावे. का? कारण आत्म्याची हे मुंडक उपनिषदामध्ये मांडूक्य उपनिषदामध्ये 4 पादाचं वर्णन केलं. आत्म्याचे 4 पाद असतात आणि ब्रह्माचे 4 पाद आणि ओंकाराचे 4 पाद भाग आहेत. त्यात अंशही म्हणतात. इथपर्यंत संपलं. बरोबर आहे. आता वेळ आहे की नाही बघा. पुढे जातो. अजून 20 मिनिटं आहेत. 20 मिनिटं आहेत. आता हे 4 पाद काय हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी नकाशा नकाशा दिला. इथपर्यंत काय समजलं तुम्हाला? ओंकाराचे 4 पाद. अ उ म आणि अक्षर चतुर्थ. तसं तर मी आत्म्याचे पण 4 पाद आणि ब्रह्माचे पण 4 पाद. हे पाद आहेत म्हणजे पाद आहेत का? नाही. आपल्याला समजण्यासाठी आपण कल्पना केली. लक्षात येते का? जसे गाईला 4 पाय असतात म्हणजे असतात. बरोबर आहे. तसे ब्रह्माचे 4 पाय असतात. नाही. मग आत्म्याचे 4 पाद नाही. मग ओंकाराचे 4 पाद नाही. आपण कल्पना केलेली असतात. कल्पनेचे जसं काय लहान पोर ते पत्ते घेतात आणि त्याच्यावर असं पुन्हा असं करत बघला आणि डोकं फिरलं त्याच्यात 1 लाख माता हीच गोष्ट आपण व्यवहारामध्ये देखील काय त्याला काय शब्द वापरलेले संत वामनात सांडी मांडली. सांडणं त्याग मांडणं त्याग हे व्यवहारामध्ये सारखं चालतं. आपण देखील काय करतो बघा. सुरुवातीला काय होतं आपण गरीब होते. आई बाबा कोट्यामध्ये राहिलं की बरोबर आहे. 4 पैसे आल्यानंतर आपण काय करायचं? पत्राचं बांधलं. बरोबर. पुढे एकदम राजम्याला भाव आला. ह्याला भाव आला. 54,000 रुपये वगैरे असं भाव. 5,400चा भाव. थोडस चांगलं केलं. निर्व्यसन राहिला. त्याचबरोबर त्याने काय केलं? ऊसतोडी केली. त्याचेही लाख रुपये वगैरे. त्याला आता काय वाटतं? मग त्याने ते घर तोडला की नाही? पूर्णपणे तोडलं. मग काय म्हणलं? 9 बांधलं. किती? 3 मजली. 3 मजली बंगला बांधला. होतो की नाही? खेळत म्हणतात सांडी. तुमच्या जीवनात प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आता आम्ही इथे आलो त्यावेळेस कसं बांबूच्या होतो. नंतर काय केलं? पत्राचं तोड टाकलं. नंतर काय केलं? जाऊ दे बांधूया टाकलं. बांधल्या टाईल्स वगैरे लावल्या. माडी बांधूया. व्यवहारामध्ये पहिलं जुनं झालेलं तोडायचं. मनात आला का ती तोडायचं. बरोबर. सांगायचं तात्पर्य काय? ब्रह्माचे 4 पाद. ही काय? कल्पना. आत्म्याचे 4 पाद असतात. हे काय? कल्पनाचे. ओंकाराचे 4 पाद असतात. कल्पनाचे. कल्पना आहे. बरोबर आहे. आता कल्पना म्हणजे काय हे सांगतात. आता पहिल्यांदा किती? आत्माचे 4 पाद. बरोबर आहे. बरोबर आहे. जागृत मध्ये आत्म्याचं नाव काय होतं? विश्व. बरोबर आहे.
नंतर स्वप्नात नाव काय होतं? तेजस. नंतर सुषुप्तीमध्ये नाव काय होतं? प्राज्ञ. आणि चौथा कोण असतो? साक्षी. साक्षी. हम्म. बरोबर आहे का? हो. हे तर तुमच्या लक्षात येतं. विश्व, तेजस, प्राज्ञ हा. आणि सूर्य हो. म्हणजे साक्षी आहे ना. हो. तर ब्रह्माचे 4-5 येतात का लक्षात? हो. काय? विराट. विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर, ईश्वर साक्षी, ईश्वर साक्षी. ईश्वर साक्षी. म्हणजे तत्पद लक्ष हो. म्हणजे ब्रह्मा. ब्रह्म. बरोबर आहे? हो. साक्षी म्हणजे कुठंच. त्वंपद लक्ष. हम्म. त्वंपद लक्ष हो. म्हणजे काय? कुठं. कुठंच. बरोबर आहे? हो. आलं का? हो. आता ओंकारचा 4-5 हो. बोला कोण? आकार, उकार, मकार, मात्र रहित. हो. आलं का लक्षात? हम्म. हो. आता किती वेळा बघायचं? हो. किती वेळा बघायचं? बघण्याची जरूर आहे. नाही नाही. हा? नाही बघण्याची जरूर नाही. नाही 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 नाही. तर सांगत तर. झालेले आहे ना. झाले ना. 4-5 विश्व, विश्व, तेजस, प्राज्ञ आणि साक्षी. 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 कुठंच. तटस्थ. साक्षी चैतन्य. हा. त्वंपद वाच्य 3 शब्द. हा. कुठलं? साक्षी, साक्षी. तटस्थ आणि त्वंपद लक्ष. वाच्य. हा तुम पद. हा. या ह्याच्यासाठी एवढे लोक मिळणं हे सुद्धा भाग्य आहे. पूर्वजन्मीचं पुणे आहे की नाही? आमचं नाही, आम्ही नवीन भेटलो. एवढे ऐकणारे धुमधाकड मांड्या घालून बसणारे ऐकायला कोण मिळतील? नाही मिळत. किती लोकांना माहित जन्माला तो वाक्य म्हणजे आत्म्याचा एक किती भाग? 4. चार. विश्व, विश्व, तेजस, प्राज्ञ, प्राज्ञ, साक्षी, आणि काय? कुटस्थ, साक्षी किंवा कुटस्थ, किंवा त्वंपद वाच्य. हा. आता कोणाचं बघायचं? ब्रह्माचं. ब्रह्माचं बघायचं. हा. ब्रह्मा, विराट, विराट, हिरण्यगर्भ, हिरण्यगर्भ आणि ईश्वर. ईश्वर हा. आणि काय? ईश्वर साक्षी. ईश्वर साक्षी. ईश्वर म्हणजे ब्रह्म. म्हणजे तत्पद. तत्पद. बरोबर आहे? हा. झालं का? बोललं का? हा. आता ओंकार उकार, उकार, मकार आणि अमार. आणि अमाचा. मात्रारहित. मात्रा रहित. बरोबर आहे? हम्म. आठवतं का? अकार, उकार, मकार, काय विचार सांगता येतं का? अकार, उकार, मकार, तरी तीन हा विचार हा? तरी तीन हा विचार परी विठ्ठल अपरम मारण कळे संतांच्या संगती प्रेमाच्या याला काय नाही करणार वाटतं? बरोबर आहे. तो ज्ञानेश्वर महाराज बरोबर आहे. करताय पण तुम्ही संतांच्या संगतीमध्ये बसा म्हणजे तो तुमच्या जास्त जवळ. हा विचार हे कोणाला सांगतात? सामान्य भागात हा विचार करून बसून नका. तुमच्या ह्याच्यावर बुद्धीवर चालणार नाही. त्याच्यापेक्षा नामसाधना होईल, बुद्धीची वाढ होईल, सत्संग मिळेल. या जन्मात नाही तर कोणत्या जन्मात त्या सगळ्याचं अर्थ करून जाते. पण तिथे ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलेले अकार, उकार, मकार करिता हा विचार परी विठ्ठल अपरम कारण न कळे रया संतांचे तरी तो अपरंपार असं सांगितलं. नाही कळलं आपल्याला कळलं का नाही कळलं? संतांच्या संगतीमुळे कळणं संतांच्या संगतीमुळे प्रेमाच्या कल्लोळा बरोबर आहे ना? आनंदे गोपाळा माझी खेळ तर आत्म्याचे 4 हो. विश्व, विश्व, तेजस, प्राज्ञ आणि साक्षी. साक्षी. साक्षी कुटस्थ, वाच्य. त्वंपद वाच्य. त्वंपद वाच्य. त्वंपद वाच्य. तुम वाच्य. ईश्वराचं काय? विराट. विराट. विराट, विराट, हिरण्यगर्भ हिरण्यगर्भ, ईश्वर, आणि ईश्वर. ईश्वर साक्षी. ब्रह्म साक्षी साक्षी. म्हणजे ब्रह्म. ब्रह्म म्हणजे
तत्पदवाच्य. हा हे सगळं आपल्याला बोलता यायला पाहिजे. हा पदवाच्य. तत्पदवाच्य. तत्पदवाच्य. बरोबर. हा ओंकारचे 4 पाद अकार आकार, उकार, मकार मकार, अमात्र. आणि मात्र. मात्र हा. झालं? हा इथपर्यंत आला. हो वरील कोष्टकात आता हे बघा, विश्व, विराट आणि आकार हे स्थूल उपाधी आहेत. हा म्हणजे दिसते ना स्थूल शरीर स्थूल असतं. शरीर. हा. दिसते तेजस, हिरण्यगर्भान, उकार हे काय? सूक्ष्म. सूक्ष्म उपाधी. मग स्वप्न शरीरवादी. हा स्वप्न शरीर बरोबर आहे. हा प्राज्ञ, ईश्वर आणि मकार हे कारण उपाधीवाले. हा म्हणजे सुसुप्तीच्या अभिमानीवाले. हा बरोबर आहे. हो आणि या 3 अवस्थाचा स्थूल, सूक्ष्म आणि कारण कारण. शरीराच्या विरहित असणारा कोण होता? शुद्ध. शुद्ध कोण? साक्षी. कुटस्थ. कुटस्थ. त्वम पदवाच्य. त्वम करून घेते. हा त्वम नाही. त्वम पद. लक्ष. हो वाच्य नाही. त्वम पद लक्ष. बरोबर आहे. हो आणि ईश्वर साक्षी हो ब्रह्म. तत्पद लक्ष. लक्ष. ओंकारामध्ये अमात्र. अमात्र मतलब परमात्मा. हो ओंकार म्हणजेच परमात्मा, परमात्मा म्हणजे. हो वरील कोष्टकात दाखविल्याप्रमाणे आत्म्याची. आत्म्याचे विश्व, तेजस, प्राज्ञा आणि त्वमपद लक्ष, जीव, साक्षी असे 4 पाद आहेत. काय? विश्व, तेजस, प्राज्ञा आणि त्वमपद लक्ष. कोण? जीव साक्षी. हा कुठे जीव साक्षी. जीव साक्षी. एकच अर्थ आहे. हो 4 पाद आहेत. हो जीव साक्षीला काय? तुर्य. 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 बरोबर आहे. हो जीवाच्या साक्षीला काय म्हटलंय? तुर्य म्हणतात. जीव साक्षी. हो नंतर काय म्हणतात? कुटस्थ. कुटस्थ. नंतर काय म्हणतात? तुर्य. तुर्य. सगळे पर्याय वाटू हा. काय का? जीवसाक्षी म्हटलं तेच. हा कुटस्थ म्हणलं तरी तेच. सूर्य म्हटला तरी तेच. सूर्य म्हणलं तरी तेच. साक्षी म्हटलं तरी तेच. साक्षी म्हटला तरी तेच. आणि पद. स्वपद वाच्य. स्वपद लक्ष म्हटलं तरी तेच आहे. बरोबर हो. आता ब्रह्माच आहे. विराट. विराट. नंतर काय? हिरण्यगर्भ. नंतर ईश्वर. आणि तत्पद लक्ष म्हणजे ईश्वर साक्षी म्हणजे हे 4 पाद. हा ब्रह्म. बरोबर आहे. हो हे 4 पाद आहे. हो ओंकाराचे आकार. आकार, अमात्र. असे 4 पाद असे आहेत. 4. आता व्यक्ती स्थूल प्रपंच अभिमानी कोण आहे? विश्व विश्व. आणि समष्टी व्यक्ती म्हणजे एक असणार. एक आत्मा. हा. हा समष्टी म्हणजे सगळे आत्म्याबरोबर. हा एवढं हा वेष्टी. आणि म्हणजे काय? व्यक्ती. व्यक्ती. एवढं म्हणजे समष्टी. समजते. समजलं. हो. हा देव बोलून समजतं. हो. देवाने सुद्धा सांगता येते. येते सांगताय. सांगता येते. येते हा. हे असं कळून बसलं. व्यक्ती. व्यक्ती. नाही तू तुझ्याकडे बघणार. हे व्यक्ती. व्यक्ती झालं. पण सगळ्या जागा वाटायला. समजते. समष्टी. बरोबर आहे. हा. सगळ्या आत्म्यामध्ये स्वतःला मानणारा. हा समष्टी. बरोबर आहे. हो व्यक्ती म्हणजे काय? स्थूल. शरीरामध्ये शरीरामध्ये. स्थूल प्रपंच अभिमानी कोण? विश्व. विश्व. हो बरोबर दाखवलं ना विश्व. हो. हो. दाखवलं. है ना? हो. हो व्यक्ती म्हणजे आत्मा. आत्मा. त्या अभिमानी कोण आहे? विश्व. विश्व. आणि समष्टी स्थूल प्रपंच अभिमानी कोण? विराट. विराट. पुस्तकात बघितलं की हो नाही? हो विराट. हो या दोघांची उपाधी स्थूल. स्थूल असल्या. स्थूल असल्यामुळे विश्व. विश्व विराट. विराट. विराट रूप आहे. आहे. असं हे चिंतन करा. हा मग भेद कशाला सांगितलं? समजा ना. हा हा
व्यक्ती स्थूल शरीराचा अभिमानी कोण? विश्व. बरोबर आहे. हा. आणि समष्टी स्थूल शरीराचा अभिमानी कोण? विराट. हे दोन्ही एकच आहेत. हा. बरोबर आहे. व्यक्ती आणि समष्टी स्थूल प्रपंच अभिमानी कोण आहे? विश्व आणि विराट. बरोबर आहे. या दोघांची उपाधी कोण आहे? स्थूल शरीर. व्यक्ती असेल आणि समष्टी असेल, पण स्थूल शरीर हीच उपाधी आहे. उपाधी असल्यामुळे विश्व विश्व म्हणजे आत्मा, स्थूल शरीर अभिमानी, हा विराट म्हणजे काय? समष्टी स्थूल शरीर अभिमानी. दोनों काय? एक आहे. चिंतन करा, भेद दाखव. पण भेद कशासाठी? नष्ट करण्यासाठी. हे दोनों एकच आहे. कोण दोन एक आहे? विश्व आणि विराट. हे एकच आहे. एकच आहे. काहून? दोन्ही स्थूल त्यांची उपाधी एकच आहे. बरोबर आहे. त्यांची उपाधी स्थूल आहे, ही एक आहे. मग या दोघांना मी एका कप्प्यात टाकणार. बरोबर आहे. कोणाला? विश्व आणि विराटला. बरोबर आहे. म्हणून विश्व काय? विराट रूप आहे. असे चिंतन करावे. त्या विराट रूप विश्वाची. बरोबर आहे. स्वर्गलोक काय? शिर. काय करायचं? दृष्टांत दिला. त्या विश्वरूप स्वर्गलोक शिर आहे. सूर्य काय? नेत्र आहे. वायू काय? आकाश धड आहे. समुद्रातील जल काय? पृथ्वी काय? पाय आहे. आणि होमातील अग्नी काय? मुख आहे. ही 7 अंगे आहेत. बरोबर आहे. आता ही खरोखर अंग आहेत नाही. मग काय? मांडण्यासाठी. कल्पना समजावण्यासाठी काय? कल्पना. हे याचं शिर आहे, हे याचं नेत्र आहे, वायू प्राण आहे, आकाश काय? धड आहे. समुद्रातील जल मूत्रस्थान आहे. पृथ्वी काय? पाय आहे. आणि होमातील अग्नी काय? मुख आहे. 7 अंगे. वास्तविक ही अंगे विराटाची सांगितली आहे. ही कोणाची अंग सांगितली? विराटाची. सूर्य डोळा कोणाचा असणार? विराट है ना. डोकं स्वर्गलोक कोणाचा असणार आहे? विराट. वास्तविक ही अंगे विराटाचे सांगितले आहे. परंतु त्या विश्वाचा विराटाची चिंतनाचा म्हणून विश्वाची म्हणण्यात ही पण काय? विश्वाची आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा अधोरेखा करायचा. संपलं.